के.पी. शर्मा ओलींचं स्वतःचं सरकार हे कम्युनिस्ट धार्जिणं सरकार होतं. त्यांच्याच काळामध्ये त्यांनी भारतावरती अनेक वेळा कुरघोड्या केल्या. बांगलादेशामध्ये जे झालं त्यामध्ये स्टुडंट मुवमेंट होती. नेपाळमध्ये जे झालं ते जेनझी आंदोलन होतं. सो 2000 नंतर जी सोव्हिएत राष्ट्र होती, जी सोव्हिएत संघातून वेगळी झालेली राष्ट्र होती, तर ह्या सगळ्या देशांमध्ये एक लाट आली होती, सरकार बदलायची लाट. तर त्या आंदोलनांचा पॅटर्न जो होता तो कुठेतरी ह्या दक्षिण आशियामध्ये जी आंदोलनं होत आहेत त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्यासारखा होता असं आपण म्हणू शकतो. सोशल मीडियावरती बॅन लावला गेला नेपाळमध्ये. तो कशासाठी लावला गेला हे समजून घेतलं पाहिजे. नेपाळमधला जो जेनझी आहे ते ओली सरकारच्या करप्शन बद्दल, भ्रष्टाचाराबद्दल सतत सोशल मीडियावरती व्यक्त होत होते. सरकार जे आहे ते ट्रान्सपरन्सी मेंटेन करत नाहीये किंवा ते अकाउंटेबिलिटी मेंटेन करत नाहीये. पण भारतामध्ये ती परिस्थिती नाहीये. भारताचं सरकार जे आहे ते पारदर्शी आहे. त्यानंतर आज तुम्हाला काहीही लागलं, अगदी तुम्ही पंतप्रधानांना सुद्धा तुमच्या एका ऍपवरून तुम्ही त्यांना लिहू शकता. सुदान गुरुंग जो आहे त्याचा स्वतःचा हामी नेपाळ नावाचा NGO आहे. त्यांनी ह्या सगळ्या जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व किंवा त्यासाठी लोकांना एकत्रित करणं ही सगळी कामं हामी नेपाळनी केली. आता आपल्याकडे टिकटॉक जेव्हा बॅन केलं गेलं, भारतातला आत्ता जो युवा आहे त्यांचंही कौतुक केलं पाहिजे की त्यांनी राष्ट्र आधी आणि इतर बाकी गोष्टी नंतर हा विचार करून ह्या बॅनला सपोर्ट केला होता.